ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ವಿಶ್ವಗುರು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು, ಸಕಲ ಶಿವಶರಣರನ್ನು ನನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನೆನೆಯುತ್ತಾ, ಭಾರತೀಯರೆಲ್ಲರಿಗೂ ಬಸವನಾಡು ಅನುಭವ ಮಂಟಪ ಶರಣರ ನಾಡಿನಿಂದ ಶರಣು. ಒಂದು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಜಾತಿ ಹಿಡಿದು ಸೂತಕವನ್ನು ಅರಸುವೆ, ಜ್ಯೋತಿ ಹಿಡಿದು ಕತ್ತಲೆಯನ್ನು ಅರಸುವೆ. ಇದೇಕೋ ಮರುಳ ಮಾನವ, ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕನೆಂಬೆನು. ವಿಪ್ರರು ಶತಕೋಟಿಗಳಿದ್ದಲ್ಲಿ ಫಲವೇನು. ಭಕ್ತ ಶಿರೋಮಣಿ ಎಂಬುದು ವಚನ. ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರ ಪಾದ ಪರುಷ. ನಂಬು ಕೆಡಬೇಡ ಮಾನವ, ಕೆಡಬೇಡ ಮಾನವ. अनुभव मंटप के कौन सा भी वचन लो, समाज के अंदर एक बेहतरीन जिंदगी, खुशहाली जिंदगी सब लोग का मिलकर जीने को सिखाता है, तोड़ने को नहीं सिखाता है। ये जात पात, ऊंच नीच, भेदभाव आज भारत देश के अंदर जो फैला रहा है ना, असली विदेशी मनुवादी लोग ये होते हैं, असली देशद्रोही लोग ये होते हैं। जात पात के नाम पर लड़ाने वाले, भगवानों के नाम पर लड़ाने वाले असली समाज के दुश्मन होते हैं लोग। ये होता है इस वचन के अंदर भावार्थ। तो इसीलिए महात्मा बसवण्णा जी भी लीडर थे, उन्हें भी प्रधानमंत्री थे ना। क्या आज के जैसा करे क्या? उस जमाने में 900 साल पहले नहीं किया है ना। हाँ, ಇನ್ನೊಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಇವನಾರವ 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 ಎಂದೆನಿಸದಿರಯ್ಯ. ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವನೇ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಮಹಾಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ. छोटा सा वचन है. महामने बोले तो ये सारी दुनिया कितना बड़ा है ना. एक ही मालिक का भगवान है, एक ही मालिक का मंदिर है. ಒಂದೇ ದೇವನ ನಿರಾಕಾರ ಗುಡಿ. ಈ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮಾನವ ನಿರ್ಮಿತ ಮೂರ್ತಿಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. 12ನೇ ಶತಮಾನದ ಇತಿಹಾಸ ನಮಗೆ ಹೇಳಿಕೊಡುತ್ತದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವಚನಗಳನ್ನು ಓದಬೇಕು, ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ, इनो कौन है, इनो कौन है, इनो कौन है, इनो कौन सा कास्ट का है, इनो क्या काम करता है, इनको कितना तनख्वाह मिलता है, ये सब बसवण्णा जी ने तिरस्कार किया है. उनके एक अच्छा चाल चलन को उन्होंने कीमत दिया है. इसलिए हमारे पास जितने भी बुरा विचार है ना, एक दूसरे के साथ नफ़रत फैलाने का, हाँ, ये जो चल रहा है ना देश के अंदर, ये रोकना चाहिए. ऐसे वचनों के आधार के ऊपर मैं बात करते हुए आप सबको मन को लगा, दिल को लगा, तो 145 करोड़ भारतवासियों को ये वचन का वीडियो पहुंचाने का काम कीजिए, जब हम असली देशभक्त होते हैं. बस लास्ट में और एक बार मैं बसवा कल्याण की ज़मीन से सर झुकाकर शरणों करता हूँ.